कन्वर्जन करायचे. मग ग्रे तुमचं काय असणार आहे इनपुट आणि बायनरी काय असणार आहे आउटपुट. फर्स्ट ग्रे G3, नेक्स्ट तुमचा G2, G1 ओके आणि G0. फर्स्ट आपल्याला काय करतो आपण ग्रे नंबरचा MSB ॲज इट इज कॉपी करतो. मग ग्रेचा MSB काय आहे तुमचा G3 हा ॲज इट इज इथं लिहायचा. नेक्स्ट काय करायचे तुमचं जे आपल्याला G3चं आउटपुट भेटले B3 बायनरी नंबर आपल्याला भेटलेला आहे तो बायनरी इनपुट हे ग्रे करण्यासाठी काय करायचं XOR गेटच्या 1 नंबरच्या पिनला द्यायचं. नेक्स्ट दुसरं इनपुट काय असणार आहे तुमचा ह्या XOR गेटचं दुसरं इनपुट काय असणार आहे तुमचा G2. एक इनपुट B3 आणि दुसरं इनपुट G2. ओके मग आपल्याला काय भेटलं आहे तुमचा सेकंड MSB भेटला. ओके B2 भेटला आहे आपल्याला. हा B2 काय करायचा ह्या दुसऱ्या XOR गेटला इनपुट म्हणून द्यायचा आणि त्याला दुसरं XOR गेटला इनपुट काय घ्यायचं आहे तर G1. ओके याचं आउटपुट काय भेटलं तुम्हाला B1. मग हा जो B1 आहे हा B1 काय करायचा ॲज इट इज तुमच्या XOR गेटला 9 नंबरला इनपुट म्हणून द्यायचा आणि ह्या XOR गेटला दुसरं इनपुट काय द्यायचं आहे तुमचं तर हा G0. ओके मग तुम्हाला हा काय भेटणार आहे आउटपुट B0. ओके बस.